नमस्कार, अश्विनीज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत. आणि आज आपण सगळ्यांचं ऑल टाईम फेवरेट मस्त क्रीमी टेक्स्चरवालं फ्रूट कस्टर्ड कसं बनवायचं हे पाहणार आहोत. रेसिपी खूप सोपी आहे, परफेक्ट आहे. शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आपण सुरुवात करूयात. त्यासाठी इथे मी 1 लिटर फुल क्रीम दूध घेतलेलं आहे. आता हे मी गरम करायला ठेवते. गॅसची फ्लेम एकदम कमी आहे. आता यामध्ये मी घालते फ्रेश क्रीम. 1 लिटर दुधामध्ये आपल्याला साधारण 2 टेबलस्पून एवढी फ्रेश क्रीम घालायची. पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण यामुळे आपलं जे फ्रूट कस्टर्ड आहे त्याचं टेक्स्चर खूप छान येतं आणि क्रीमी येतं. पण जेव्हा आपण ही फ्रेश क्रीम घालणार असतो तर ते दूध गरम झाल्यानंतर न घालता सुरुवातीलाच आपल्याला ती थंड दुधामध्येच घालून व्यवस्थित मिसळून घ्यायची आणि मगच आपल्याला दूध गरम करायला ठेवायचे. आता हे 1 लिटर दूध मी गरम करायला ठेवले. त्यातलं थोडंसं दूध मी हलकंसं कोमट झालं की एका वाटीमध्ये काढून घेते. आणि यामध्ये मी कस्टर्ड पावडर घालते. तर 1 लिटर दुधासाठी आपल्याला 4 टेबलस्पून एवढी कस्टर्ड पावडर घ्यायची आणि यामध्ये मिक्स करायची. दूध हलकंसं कोमट आहे, खूप जास्त गरम दूध घ्यायचं नाही आपल्याला. हलकंसं कोमट दूध घेऊन त्यामध्ये या पद्धतीने व्यवस्थित कस्टर्ड पावडर मिक्स करून घ्यायची. म्हणजे ती व्यवस्थित त्यामध्ये मिक्स होते, त्याच्या गुठळ्या होत नाहीत. आणि कस्टर्ड पावडर मोजून घेताना ती खूप जास्त दाबून किंवा अगदी खूप वरती येईपर्यंत आपल्याला चमच्याने मोजून न घेता त्याला व्यवस्थित मोजून घ्यायचं, म्हणजे आपलं जे प्रमाण आहे व्यवस्थित होतं, चुकत नाही. आता हे दूध आपण व्यवस्थित गरम करून घेणार आहोत. दुधाला चांगली उकळी येऊ द्यायची. तर दूध आपलं छान गरम झालेलं आहे, त्याला उकळी आलेली आहे. दुधाला चांगली उकळी आली की यामध्ये आपल्याला साखर घालायची. आता यामध्ये मी साखर घालते. तर साधारण पाऊण कप एवढी साखर घालते मी. तर तुम्हाला किती गोड आवडतं त्यानुसार तुम्ही थोडंसं प्रमाण कमी जास्तही करू शकता. आता साखर घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. साखर चांगली विरघळू द्यायची. साखर चांगली दुधामध्ये विरघळली गेली की जे आपण थोड्या दुधामध्ये कस्टर्ड पावडर मिक्स करून ठेवलेली आहे ती यामध्ये घालायची. त्याला एकदा हलवून घ्यायचं आणि कस्टर्ड पावडरचं दूध यामध्ये घातल्यानंतर याला सतत हलवायचं आपल्याला आणि चांगलं शिजवून घ्यायचं. कस्टर्ड पावडर घातल्यानंतर दूध पटकन घट्ट व्हायला लागतं, पण याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आपल्याला. जर तुम्ही पटकन गॅस जर बंद केला तर त्याचा जो कच्चा फ्लेवर आहे, खाताना तो कच्चा फ्लेवर लागतो आणि कस्टर्ड अजिबात चांगलं लागत नाही. त्यामुळे याला व्यवस्थित शिजवणं खूप गरजेचं आहे. आता याला मी या पद्धतीने सतत हलवत चांगलं शिजवून घेणार आहे. आणि कस्टर्ड पावडर या पद्धतीनेच घालायची आपल्याला. जर जर तुम्ही डायरेक्ट पातेल्यामध्ये गरम दुधामध्ये तशीच कस्टर्ड पावडर घातली तर त्याच्या गुठळ्या होतील आणि कस्टर्ड आपलं व्यवस्थित होणार नाही. तर या पद्धतीने आपल्याला याला छान शिजवून घ्यायचे. तर बघू शकता कस्टर्ड पावडर घातल्यानंतर पुन्हा मी याला साधारण 6 ते 7 मिनटं सतत हलवत छान शिजवून घेतलेले. आता हे व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे. तर व्यवस्थित शिजलं गेलं की कसं ओळखायचं मी दाखवते. आता आपण जो चमचा घेतलेला आहे त्याची जी बॅक साईड आहे तर त्याला छान याचं कोटिंग येतं. बघू शकता या पद्धतीने चमच्याला मस्त याचं एक कोटिंग तयार झालेलं आहे. तर या पद्धतीचं कोटिंग आलं की असं समजायचं हे व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे. आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि हे थंड व्हायला ठेवते. आता याला आपण थंड करून घेऊयात. तर थंड करायला ठेवल्यानंतर याला या पद्धतीने हलवत राहायचं, म्हणजे यावरती साय जमा होत नाही आणि आपलं कस्टर्ड छान होतं. आता हे व्यवस्थित थंड झालं किंवा रूम टेम्परेचरला आलं की यामध्ये आवडीनुसार फळं घालायची. यामध्ये मी द्राक्ष घातलेले आहेत, काळी आणि हिरवी. डाळिंब घातले, बारीक चिरून घेतलेलं ॲपल घातलेलं आहे आणि किवी घातलेली. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार फळं यामध्ये घालू शकता. यासोबतच ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता. आता हे सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं आहे. आणि यामध्ये मी जी कस्टर्ड पावडर वापरलेली आहे, व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर वापरलेली आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कस्टर्ड पावडर फ्लेवर तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये वापरू शकता. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे बघू शकता. आता हे मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे थंड होण्यासाठी. थोडा वेळ थंड करून घेतल्यानंतर इथे पाहू शकता खूप मस्त एकदम क्रीमी आणि वेल्वेटी टेक्स्चरवालं आपलं फ्रूट कस्टर्ड तयार झालेलं आहे.
जे दिसायला तर खूप छान दिसते, पण खायलासुद्धा तेवढंच टेस्टी झालेलं आहे. तर करून पहा व्हिडिओ. जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा.